पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक या जिल्ह्यात भाजप महायुतीकडे असलेल्या मतदारांची संख्या लक्षात घेता बिनविरोध होईल असाच अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करताना दिसून आले होते। तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील यासाठी प्रयत्न करू असं आश्वासक विधान केलं होतं। आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी नेते तसेच मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर त्यांचा आदेश मानत आपण आपला अर्ज माघारी घेतल्याचं त्यांनी सांगितलं। तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार जीवन जानकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष धनंजय ढिकोळे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण 617 पैकी 407 इतकं संख्याबळ महायुतीच्या सोबत आहे। अशातच राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हेही उपस्थित होते। तर करमाळाचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील हेही महायुती सोबत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आपल्या संख्याबळाच्या बळावर चमत्कार घडवून आणण्यात सोलापूर जिल्ह्यातील भाजप विरोधक यशस्वी होणार का याची चर्चाही होताना दिसून आली होती। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी भाजपकडून राजेंद्र राऊत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वसंतराव देशमुख हे दोनच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिलेत। त्यामुळे या मतदारसंघात दुरंगी सामना होणार आहे। शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख हे मागील 5 दशकापासून मोहिते पाटील यांच्याशी घनिष्ठ राजकीय संबंध जपत आलेले आहेत। पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून देखील त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले। तर जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाचाही त्यांचा कार्यकाळ चर्चेत राहिलाय। 3 महिन्यांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवेळी पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात वसंत देशमुख यांना यावेळी दुहीचा सामना करावा लागला होता। त्यामुळं वसंतराव देशमुख यांनी कासेगाव गटातून तसेच पंचायत समिती गणातून आपले उमेदवार मैदानात उतरवले होते। पंचायत समिती गणातून वसंतराव देशमुख समर्थक प्रमोद देशमुख यांचा विजय पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला आणि पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचा सभापती आरूढ झाले। त्यावेळी वसंतराव देशमुख आणि परिचारक यांच्यात मागील काही वर्षात निर्माण झालेला राजकीय दुरावाही संपुष्टात आल्याचं म्हटलं गेलं। आता वसंतराव देशमुख हे सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारास टक्कर देणार आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडी तसेच मोहिते पाटील समर्थक मतदारांची साथ वसंत देशमुख यांना मिळू शकते असंही म्हटलं जात आहे। या निवडणुकीत संख्याबळ अपुरे असतानाही वसंत देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता तो निर्धार केल्यामुळं 1998 प्रमाणे याही वेळी नक्कीच काहीतरी चमत्कार घडणार का याचीही चर्चा आता सुरू झाली आहे।